राज्यातील व आपल्या भागातील नवनवीन बातम्या पाहण्यासाठी SM9 न्यूज मराठी या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका। शिवाजी महाराज की जय, जय भवानी, जय शिवाजी। संविधान एकजुटीचा विजय असो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो। आज मौजे एकतपूर या गावामध्ये येण्याचं कारण की एकतपूर मधील आज काही लोक इथं आलेले नाहीत, पण पडद्याच्या पाठीमाग माझ्या ऑफिस मध्ये जवळजवळ एकतपूर मध्ये 150 ते 200 लोक त्या ठिकाणी आलेले आहेत। एकतपूर मध्ये चाललेला सरपंच आणि ग्रामसेवक, त्या ग्रामसेवकाचं नाव काय आहे? शंकर मेटकरी। जरी आमचा पै पाहुणा कोण जरी असला तरी पब्लिक साठी येणारा जो पैसे हाणतो, टक्केवारी घेतो, त्याला घुटुगडे आणि ही एकतपूर मधली जनता माफ करणार नाही। गणेश शिवाजी नवले, राहणार शाडूवस्ती। आज तागायत त्या ग्रामपंचायतचा कुठलाही पद्धतीचा शाडूवस्ती, भावमाळ्याचा माळा, नवलेनगर ह्या ठिकाणी कुठलाही लाभ झालेला नाही। आणि आरोज प्लांट सगळीकडे बसवल्यात। काल तुमची पत्रकार 4 लोक घेऊन आम्ही सगळ्यांना व्हिजिट दिलेली आहे। दुरुस्तीची बिलं आणि बसवलेली बिलं, ट्रान्सफरची बिलं ही नुसती कागदोपत्री आहेत, प्रत्यक्षात काहीच नाही। कॉईन टाकणारे पैशाचं सुद्धा त्यांच्यात ती मशिनरीमध्ये नाही, अशी अवस्था एवढी बिकट करून सोडलेली आहे। आणि कोणाला काय बोलायला गेलं तर प्रत्येकजण विरोधातला बी त्याच्या संगत आणि सत्तेतला बी त्याच्यातच। मी सोमनाथ मोहन इंगोले, राहणार एकतपूर। मी कर्लवस्तीवर च्या संदर्भात बोलू इच्छितो की गेल्या 5 वर्षामध्ये कर्लवस्तीचा जर विचार करता तसा केला तर कर्लवस्ती फक्त नावच आहे आणि फक्त मतासाठी लोक येतात, मतदान देतो। गेल्या 5 वर्षात कुठलाही विकास म्हणजे साधारण मी माहिती मागवली, माहिती अंतर्गत त्याच्यामध्ये मला कर्लवस्तीचं नाव कुठेही दिसत नाहीये की तिथं बाबा तिथं विकास केलाय किंवा रस्ते केलेत, पाण्याची व्यवस्था केली आहे, काही सुद्धा नाहीये त्यामध्ये। बरं, त्याच्यानंतर पण त्यांनी टाकीचं काम करून देतो असंच मला सांगितलं त्यांनी, आणि टाकीचं काम करून दिलं म्हणजे थोडक्यात त्यांनी दुरुस्ती करून दिली टाकीची, ते पण निकृष्ट दर्जाचे काम करून दिलं। त्याच्यावर झाकण व्यवस्थित म्हणजे चांगल्या प्रकारे झाकलेलं नाही आणि तोट्या एकदम थर्ड क्लास लेवलच्या तोट्या लावून दिल्या त्याला, त्या तोटीनं पाणी गळत नाही। हे मी जेव्हा ग्रामसेवकला सांगितलं तेव्हा त्यांनी मला सांगितलं की मी 30 जूनला रिटायर होत आहे, त्यासाठी मी 30 जूनला कलेक्टर ऑफिसला मी मेल केला की त्यांना सांगितलं की यांची पेन्शन आणि ग्रॅज्युएटी थांबवण्यासाठी। मग त्यांनी मला सांगितलं की मला काहीतरी प्रूफ हवाय। मग मी गावात साधारण 1-2-3 माणसं घेऊन मी तिथला प्रूफ घेतला, त्यांना सांगितले की बाबा इथे एवढा ह्याचा भ्रष्टाचार आहे आणि इथले सरपंच विकास जाधव म्हणून आहे, त्यांनी आम्हाला सहकार्य केलं नाही असं नाही, पण त्यांनी सांगण्याचा प्रयत्न केला की आपली कामं भरपूर प्रमाणात चांगल्या प्रमाणात झालीत। पण विषय असा आहे की कामं झालीत हे आम्हालाही मान्य आहे, कामं भरपूर झालीत, ह्याच्या अगोदर कधीच झाले नव्हते। ती ह्या पंचवार्षिक कामात भरपूर झालेत कारण भरपूर निधी आलेला, परंतु भरपूर निधी आला असताना सुद्धा त्या कामामध्ये इतकी टक्केवारी का जाते? त्यांना 18% जीएसटी कट होऊन येतो। मग एका गोष्टी समजा तुमचा जीएसटी कट होऊन येतो 18%, तर परत तीच मटेरियल आणायला तुम्हाला 18% जीएसटी का लागतो? तर मी सचिन समाधान बळे, एकतपूर गावातील एक ग्रामस्थ आहे। ग्रामपंचायतच्या कार्यकारभारावरती बऱ्याच वेळा मी वैयक्तिक प्रश्न बऱ्याच वेळा उपस्थित केलेले आहेत। प्रत्येक बांधकामावर असतील, गावातले रस्ते असतील, पेविंग ब्लॉक असतील किंवा ज्या ठिकाणी चुकीचं दिसतंय त्या ठिकाणी मी बरेच वेळा प्रश्न केलेला आहे। पण गावातला असा आहे की जो बोलतोय त्याच्या पाठीमागं कोण उभा राहत नाहीत किंवा गावातला जो विकासासाठी आलेला पैसा तो गावातल्या लोकांसाठी खर्च होतोय का? माझ्या माहितीप्रमाणे 1140 योजनेतून गावाला पैसे येतात, प्रति माणसे 957 रुपये येतात। ते 957 रुपये एक लहान मुलापासून ते म्हाताऱ्यापर्यंत 957 रुपये येतात। हा निधी प्रत्येक वस्तीच्या लोकसंख्येच्या मानानं त्या वस्तीवरती तो पैसा खर्च केला जातोय का, याचाही ग्रामपंचायतनं हिसाब द्यावा। तसेच मी राहुल अशोक उबाळे, राहणार एकतपूर, तालुका सांगोला, जिल्हा सोलापूर। एकतपूर गावामध्ये ज्या कामामध्ये भ्रष्टाचार झालेला आहे, ज्या लोकांनी पैसे खाल्लेत, काम निकृष्ट दर्जाचं केलेलं आहे, तर त्या जे अंदाजपत्रकानुसार जी रक्कम आलेली आहे, जर त्यात घोटाळा जर दिसला तर त्या रकमेची वसुली करून त्यांच्यावर योग्य ती कारवाई करण्यात यावी ही नम्र। ही मंत्री आम्ही काही केलेलं नाही आणि आम्ही असं काय आवाज उठवाय गेलो
तर आम्हाला भाषा करतरी काय गावलं का नाही. मग ह्याने उद्या पत्रकार परिषद घेऊन आरो प्लॅन्ट किती चालू आहे, आरो प्लॅन्ट मधनं किती उत्पन्न आलंय ही सगळ्या पत्रकार परिषदेला उद्या आणि ह्या गावातल्या जनतेला दाखवून द्यावं. मी संभाजी उत्तम गाडगे, एकतपूरचा रहिवासी. तर कामं झालेत, पण ते आता सध्या चालू आहेत का हे बघणं त्यांचं काम आहे का नाही, का ते प्रत्येक वेळी आता बघितलं तर आम्ही काल गेलतो सगळेजण, तर त्याच्यामध्ये उंदरं लागलेत. तर काय माहिती का, एवढा जर निधी येतोय न जर त्याचा पुरेपूर वापर होत नसेल काय, तर ह्याच्यासाठी आम्हाला कामं झालेले ह्याच्याबद्दल काही नाही, कामं झालेत, पण काय झाले ते कामं झालेले ते सगळे म्हणजे सध्या त्याच्यावर कुणाच कंट्रोल नाही वरच्या सिनियरचं. कारण त्याच्यामध्ये कुठलंही काम होऊ द्या, ते रस्ता असू द्या किंवा आरो प्लांट असू द्या किंवा इतर हे असू द्या, कुठलं समाज मंदिर असू द्या. सिनियरला जर टक्केवारी दिली तर सिनियरने ह्याच्यात दखल हा, घ्यावी नाही का? नाही, आम्हाला प्रत्येक गोष्टी सांगितलं की पहिल्यांदा कटिंग होऊनच येते आम्हाला पाहिजे, म्हणजे कटिंग होऊनच येते सिनियरला नंतर मग ब्रेकिंग न्यूज आली पाहिजे महाराष्ट्रात. हा बोला. माझे नाव संजय हनुमंत इंगोले. मी एकतपूर गावचा रहिवासी आहे. अगोदर सगळ्यात प्रथम तुमचा आभार, तुम्ही इथं गावात आला. पत्रकारिता या लोकशाहीचा एक मोठा आधारस्तंभ आहे, पण या गावाला गेले 25 वर्ष न्याय मिळाला नाही. माझ्या वडिलाचं वय 85 आहे. त्यांनी झटून या गावासाठी केलेलं हायकोर्टापर्यंत गेलं, परंतु त्याची दखल घेतली नाही. या सगळ्यात मोठा भ्रष्टाचार या गावचा प्रशासकीय अधिकारी ग्रामसेवक, या तालुक्याचा प्रशासकीय अधिकारी BDO यांच्यावर कोर्टात दाखल होऊन सुद्धा यांची चौकशी होताना सगळे अधिकारी त्याच्यात ओवले जातात, त्यामुळे हे चौकशीला झाले नाही. हे सगळ्यात महत्वाचं आहे. खर तर या गावातील हे ग्रामसेवक दलाल आहे, दलाल. हा पुढाऱ्यांचा दलाल आहे, कमिशन एजंट आहे, एजंट. जसा LIC एजंट असतो, पल्स एजंट असतो, तसा हा ग्रामसेवक. आता ह्यो रिटायर होणार आहे म्हणून ह्याच्या लेकरा बाळांना ह्याला लय कमवून ठेवायचं आहे. हे तुझी जर नाही पेन्शन बंद करणार तर अवलाद सांगणार नाही.